दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात उमटू लागलेत। या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये आज विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। हातात फलक आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक लाठीचार्जचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र विद्यार्थ्यांनी शांततेत आपले गाऱ्हाणे मांडले। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी काळाने हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही यावेळी विद्यार्थी संघटनांनी दिलाय। जो जंतर मंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला केला आहे, अनुमतपणे हल्ला जो केला आहे, त्या निषेधात आम्ही आज अभिजित दिप्पीने यांनी सांगितलं की देशभरामध्ये आज आंदोलन करतो। त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या ब्लॅक प्रेस कोडमध्ये आज निषेध नोंदवत आहे सरकारचा। गेल्या 4 दिवसांपासून पण बीडच्या स्थानिक लोकांमध्ये आंदोलन होते, वेगळं असं काय करताय आंदोलन? आज आम्ही विद्यार्थी जमा आहेत, त्यांनी ड्रेस कोड आम्ही एक ब्लॅक ड्रेस कोड म्हणून हा आमचं विशेष आहे सरकारचा निषेध करण्याचा। निवेदन वगैरे दिले, कलेक्टर सर होते का? नाही, अजून निवेदन नाही दिले, आता मी जस्ट पोहोचलो 10 मिनिटात। आता नेमकी मागणी काय? आमची मागणी जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, नाही किती जाऊन संसदेत गेल्या 2-3 दिवसांपासून माहिती आहे का हा प्रश्न उफाळून आलाय, पण संसदेचं कामकाज आतापर्यंत लगेच बंद केलं होतं। बरोबर सर, देशामध्ये आपण जर पाहत असणार देशामध्ये प्रत्येक शहरामध्ये आंदोलन चालू आहे। हे सरकार गांभीर्याने हा विचार करत नाही। विद्यार्थ्यांचा प्रश्न 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं आहे, किती हे सरकार किती निष्पन्न करत आहे, गांभीर्य नाही सरकारला या विषयाचं। या निमित्ताने मी आमच्या बीड शहराच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी निषेध नोंदवतो। बद्दल तुमची काय माहिती? खरं तर विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे विद्यार्थी शांततेत आंदोलन करत असताना त्यांच्यावर जो लाठी हल्ला झाला आणि त्याच दिवशी संसदेमध्ये तिथं सांगितलं गेलं की आम्हाला यावर बोलण्यासाठी वेळ नाही आहे, असं सरकारला याविषयी चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही। आणि न्यायाधीशांनी सुद्धा सांगितलं की जे व्हिडिओ विद्यार्थ्यांचे आले त्याच्यावर ते पाहण्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ नाही आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या तरुणांना देशाचं भविष्य म्हणलं जातं, त्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी, त्यांचे मुद्दे काय आहेत हेच जाणून घेण्यासाठी सरकारला वेळ नाही। आणि हे सरकार त्या विद्यार्थ्यांना जसं काही ते पाकिस्तानवरून आलेत अशा प्रकारे वर्तन करत आहे त्याच्या निषेधार्थ। आणि शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामाच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी विद्यार्थी जर का वागा असे थरथर कापायला लागलो तर सरकार झुकणार नाही। मी आजारी असताना मी हाताची सलाईन काढून इथं आलेले आहे, कारण या देशातला जो प्रत्येक विद्यार्थी लढतोय ना अंगावर काठ्या वगैरे घेऊन, तर एक विद्यार्थी म्हणून, एक या देशाची नागरिक म्हणून कितीही आजारी असला आणि काहीही असलं तरी या देशासाठी, या देशातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येकाची आहे। पोलिसांनी मुलींना सुद्धा मारलं, मुलींना सुद्धा मारलं गेलं, मुलींचे कपडे फाडले गेले, त्यांच्या छातीवर बुक्क्या चालवल्या गेल्या। इतके व्हिडिओ समोर आले असतानाही सरकार त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही, तिथं कोणावर कारवाई करायला तयार नाही। आणि तिथं पोलीस विदाऊट नेम प्लेटचे आले होते। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने जे गुंडे पाठवलेले होते, ज्यांना युनिफॉर्म सुद्धा नाही, नेम प्लेट पण नाही, जसं काय गुंडे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतात अशा